तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा पण ब्लॉग आपण डायरेक्ट सुरू करतो डायरेक्ट आपल्या टीम बरोबर. तर गाईज तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण आपला तो फर्स्ट ब्लॉग होता, हा आपला सेकंड ब्लॉग आहे. आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटला पब्लिकचा, म्हणून आज आपण परत एकदा दुसरा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपण डेली ब्लॉगर आहे. तर आपल्या पहिला व्हिडिओ सोडला म्हणून आपल्याला खूप रिस्पॉन्स भेटला त्या व्हिडिओला, म्हणून आतापासून आपण चालू केले डेली ब्लॉग. तर गाईज मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तर माहितीच आपण काय केलेलं, आणि हे गावडे जरा जिंकलेलं म्हणून ह्याला आपण प्राईज देणार होतो, आणि कॅमेरामॅनला सुद्धा प्राईज देणार आहे आपण. ते तुम्हाला नंतर सांगेल काय कसं नाही, त्याचा पण ब्लॉग येऊन जाईल. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण चालू करणार आहे डायरेक्ट आपण ट्रूथ अँड डेअर. तर गाईज खूप लोकांची कमेंट होते, खूप लोकांच्या डिमांडवरती आपण हा ब्लॉग चालू केलेला आहे. तर बघू शकता गाईज इथून पुढे तुम्ही या. तर गाईज तुम्हाला इंट्रोडक्शन देऊन झालेलं मागं की आपण काय करत होतो काय नाही. तर गाईज आता आपण सध्या तुम्ही बघू शकता, आता ही बॉटल आपण आणलेली आहे. आपली सगळी आता इथं टीम आलेली आहे. तर टीमसोबत आता आपण हे चॅलेंज करणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता गाईज, बघू शकता गाईज. तर आता तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता गाईज, आता ही बॉटल आहे. तर आता तुम्ही ह्याच्यावरती फोकस करा, मग आता आपण बघू शकतो. आणि कॅमेरामॅनवरती पण आपण डे किंवा ट्रेड टाकणार आहे गाईज, असं नाही की कॅमेरामॅनवरती काय येणार नाही. तर आता तुम्ही बघा, संदेश हट रे यार, पहिलं ट्रूथ. तर संदेश, बोला ना. तू ह्याच्या आधी काय काय केलेले, म्हणजे असे खूप मोठे कांड वगैरे स्कूलमधले की तुला केविनमध्ये जायला लागले असं वगैरे? म्हणजे प्रिन्सिपल, हा, काय रस्टिकेट वगैरे झालं ते तुझ्या घरी माहित नाही आणखी? रस्टिकेट एकदा पण नाही. रस्टिकेट नाही झालेलं. मग असं काय काय केलेलं आहे तू? तुमचे काय प्रश्न तुझे? अरे तुम्ही पण बोला. तर सर, तू टीचरांना कधी म्हणजे असं हाय लेवलमध्ये बोललाय का, म्हणजे टोन वगैरे चेंज करून कधी काय बोललाय का टीचरांना, म्हणजे एकदम रागात, म्हणजे तुझी काही चुकी नसते, तू कशात तरी अडकलाय तरी पण तुला ते तुझी काही चुकी नाही तरी पण तुला ते बोलणं बसतंय, तर त्याचं काय सीन झालं तुझ्यावर कधी? हा झालं. काय झालेलं म्हणजे एक मोठा सीनचा? म्हणजे माझा एक मित्र होता, त्याने वॉशरूममध्ये भांडणं केली होती. तर वॉशरूममध्ये भांडणं करता करता एकाने केली स्विच ऑफ, म्हणजे लाईट असते ना ती स्विच ऑफ केली, आणि ते अलाउड नव्हतं. तर कारण की हात वरला असतो आपला, करंट बसू शकतो, म्हणून काय सांगितलं की नाही करायचं. मग आम्हाला लिहिलं प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये. मग तेवढ्यातच आहे ना, बरं झालं प्रिन्सिपल मॅम कुठं ते आहे ना, इथं गेलते, हां मीटिंगला गेलते. तर आम्हाला आहे ना कॅबिनच्या बरोबर पुढंच. तर गाईज ही खूप कॉमन गोष्ट झालेली आहे, कारण की तर आता माझ्यावर पण खूप वेळा झालेले आहे. तर माझ्यावरती आलं ना, मी सगळं सांगेल गाईज तुम्हाला काय झालेलं आहे काय नाही. तर आता आपण दुसऱ्या टर्नवरती फिरू. माझ्यासोबत लय बॅक. तुझ्या स्कूलचं नाव सांग एकदा. JSPM. चला गाईज, तर आता इथून पुढे आपण कंटिन्यू करू. आता बघू आपण काय होते. तर गाईज आता ह्याचं झालेलं आहे, तर आता आपण सेकंड राऊंड कंटिन्यू करू. तर मी आहे का नाही? आहे ना तू पण परत ह्याच्यावरतीच फ्रूट का डेअर. डेअर. तर आता आम्ही सगळी आता डिसाईड करू की याला डेअर काय द्यायचं. एक मिनिट गायचं, आता आम्ही प्लॅनिंग करतो सगळ्यांनी इकडे. तर गायत आमच्या सगळ्यांचं डिस्कशन झालेलं आहे. तर आता गाय झाला असली आम्ही डेअर देतो, ते डेअर आहे काय पण त्याला पण आता सांगायचीच आहे. थांब इथे, त्याला सांगायलाच लागणार आहे. तर गाय आता रॅन्डम लोकांपाशी जाऊन हा आता त्यांना आयकॉनिक वेगळे वेगळे प्रश्न विचारणार आहे. तर आता प्रश्न विचारण्यासोबत त्याच्यासाठी आपण सगळी जाणार आहेत गाय, तर तुम्हाला बघायला भेटेल गाईज. तर गाईज आता तुम्ही बघू शकता तो गेलेला आहे खूप पुढे. जरा कॅमेरामॅन तिकडे दाखव. आता तो खूप पुढे गेलेला आहे गाईज. तर आता त्याला आपण अशा विषयावरती पाठवणार आणि त्याला असं सांगायला लावणार आहे की मी हरवलोय. तर गाईज डॉगी भोकला तर आम्ही हरवलेलो आहे वगैरे नाही काय. तर तुम्हाला मज्जा येणार आहे. तर गाईज तुम्ही बघा हा किती पुढे गेलेला आहे. तर गाईज तो टाईम विचारत आहे आता सध्या. तर आता तो टाईम विचारत आहे. चला गाईज, फिरायला गेलेला आहे आत्ता त्या माणसाला की मी हरवलोय. काहीच खूप नाही झालेलं काय, तर तो माणसाला विचारतोय तो की मी हरवलेलं आहे. कॅमेरा खाली. तर काय बोलला तो? त्यांना विचारलं, मी त्यांना बोललो
तर संदेश भाऊ तुम्ही सांगा, तुम्ही आता काय काय विचारलं होतं त्यांना? मी त्या माणसाला विचारलं की काका मी हरवलेलो आहे, धनकवडीला जायचा रस्ता कुठं आहे? ते म्हणले की कात्रज पासून वरती जा, पण धनकवडी खूप लांब आहे. तर मग ते म्हणले की मी म्हणलो की काय नाही चालतंय मी जातो. मग ते म्हणले की खूप लांब आहे खूप. ते मग खूप लांब आहे, गाडीने जाणार का चालत जाणार? मी म्हणलं चालत जाणार आहे, एवढं काय नाही. तर तू बघ तिथे त्यांना विचारलं हा. की टाइम किती झालाय, ते काय बोलले तुला? ते म्हणले 2:30-3 वाजले असं म्हणले ते. अच्छा, आणि बाकी काय बोलले का ते तुला? बाकी काय नाही, मी त्यांना फोनचं विचारत होते, पण ते म्हणत होते की बाहेर अजून आहेत, त्यांना विचार. अच्छा, ठीक आहे. तर ठीक आहे गाईज, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात, कारण की लगेच काढतो. पार्ट 2 आम्ही लवकरच आणूयात. ही आपली पूर्ण टीम आहे गाईज. 2 तर दिवसानंतर आपला पार्ट 2 येणार आहे. पार्ट 2 बघायसाठी तुम्ही रेडी राहा. हा, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट शेअर नक्की करा guys. आणि हा ब्लॉग कसा वाटला तेच सांगा. तर चला गाईज, भेटूयात पुढच्या सेकंड पार्टमध्ये. आणि तुम्ही ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.